नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर आहे। संजय भाऊ, काय सांगाल, येत्या 18 तारखेला विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे आणि अशातच जर बघितलं असेल तर जे आपले उमेदवार आहेत काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी आरोप लावला आहे की 10-10 लाख रुपये जे आहेत ते आमच्या मतदाराला जे आहे एका अर्थानं फोन करता, एका अर्थानं कसं बघता तुम्ही? महानगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, एक 4-5 महिन्याचा कालावधी होऊन गेला आणि जे नगरसेवक आहे ते नव्याने आलेले आहे। परंतु हे जे नगरसेवक झालेले आहे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते। काँग्रेस पक्षावर या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचा विश्वास आहे आणि मला असं वाटतं की जे आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे सध्या हे ग्रामीण भागामध्ये फिरत आहे। नागपूर शहरामध्ये अजूनपर्यंत आमच्या नगरसेवकांची त्यांची अजूनपर्यंत मिटिंग व्हायची आहे। सध्या ते बाहेरचे मतं, जे काँग्रेसचे मतं आहे ते गोळा करता आपण त्याचा तो प्रयत्न सुरू आहे आणि नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक हे रोजच आम्ही महानगरपालिकेमध्ये 3 ते 6 ते बसतो आणि बरेचसे नगरसेवक रोजच संपर्कात आहे। परंतु अशा प्रकारचा कुठलाही चर्चा किंवा कुठल्याही नगरसेवकाला असं 10 लाखाचं आम्ही दाखवलं अशा प्रकारची कुठेही वाच्यता कोणत्या नगरसेवकाकडनं झालेली नाही आणि मला ठाम विश्वास आहे की हे जे काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहे हे काही कोणाच्या पैशाच्या लालचीमध्ये जाऊन हे पक्षासोबत एक गद्दारी करणार नाही। यांचा पक्षश्रेष्ठीवर तो विश्वास हा जो आहे हा कायम आहे आणि पक्षश्रेष्ठी या निवडणुकीमध्ये त्यांना जे निर्देश देईल त्याचं निश्चितपणानं ते पालन करणार आहे। किती विश्वास तुम्हाला वाटतो की या संपूर्ण निवडणुकीत आपला विजय होणार? नाही, म्हणजे विजयाचा प्रश्न येत नाही, कारण की निवडणूक लढणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। जी काही मतं काँग्रेस पक्षाची ठरलेली आहे ती 100% मतं काँग्रेस पक्षाला निश्चितपणानं मिळतील हा आमचा ठाम विश्वास आहे। एकीकडे बघितलं असेल तर भाजपचे नगरसेवक जे आहेत ते आता गोव्याला फिरायला जाणार आहे। रिसॉर्ट पॉलिटिक्स जे आहे ते आता सुरू झालेली आहे। आपल्या नगरसेवकाला पण कुठं फिरायला जाणार? नाही, कसं आहे की काँग्रेसचे जे नगरसेवक आहे हे नागपुरातच आहे आणि त्यांना मौखिक आहे, कारण की पक्षावर त्यांचा विश्वास आहे, पक्षश्रेष्ठीचा प्रत्येक नगरसेवकावर विश्वास आहे, कारण की ते कुठल्याही प्रलोभनामध्ये ते जाणार नाही आणि पक्षश्रेष्ठी जो आदेश देईन त्या आदेशाचं हे इथले महानगरपालिकेतील संबंधित सर्व नगरसेवक हे पालन करतील। त्याच्यामुळे कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा हा काही त्यातला मुद्दा नाही। जर समजा सत्ताधाऱ्यांचे जर नगरसेवक जर कुठे बाहेर फिरायला गेले असेल किंवा हा त्यांच्यावर त्यांच्या विश्वासा प्रश्न आहे, त्याबाबत तो त्यांचा निर्णय आहे। एकूणच जर बघितलं असेल तर आम्ही कुठेच फिरायला जाणार नाही, आमचा विश्वास जे आमच्या नगरसेवकावर असा ठाम विश्वास जे आहे ते विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।